वेलकम टू पद्मजा फूडी चॅनल। आज आपण दाल पालक करत आहोत। तर आता कृतीकडे वळूया। नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू पद्मजा फूडी चॅनल। आज आपण करणार आहोत दाल पालक आणि भाकरी। आता मी भाकरीची सिरीज सुरू करणार आहे, तर भाकरीबरोबर कुठल्या कुठल्या भाज्या चांगल्या लागतात त्या मी करणार आहे। तर आज आपण दाल पालक करूया। तर हे पालक मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची आता थोडी देठं काढून ते बारीक चिरून घे। हे बघा, बारीक चिरला, खूप बारीक चिरले नाही आहे, मीडियम चिरला आहे। आणि आता हा तुरीच्या डाळीबरोबर मी उकडणार, दोन शिट्या देणार कुकरला। ही आता पाऊण कप डाळ, तुरीची डाळ मी आता धुवून व्यवस्थित कुकरला लावणार आहे। त्याच्यात पालक आणि एक टोमॅटो घालणार आहे आणि मग कुकरला लावणार आहे। ही थोडी चिंच मी भिजत टाकली आहे, आपल्याला भाजीत टाकायचं आहे त्याचा कोळ, तर ती भिजत ठेवली आहे। आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि लाल मिरची अशी मी घेतली आहे आणि लसूण। हे बघा, पाणी एवढं पाणी घातलं मी, पालक बुडेल इतपत। आता ह्याला आपण 3 शिट्या देऊया। 3 शिट्या झाल्या, आता आपण कुकर उघडूया। छान शिजलंय बघा, जरा घोटून घेऊया। आता आपण कढईत फोडणी करूया। हे लसूण मी घेतलेत थोडे, ते आपण ठेचून घालणार आहे। आलं लसणाची पेस्ट नको घालायला, कारण त्याचा वास बरोबर येत नाही, पण ठेचून घातलेल्या लसणाचा वास खूप छान येतो, तर आपण ते ठेचूया। आता कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल, फोडणी घालायची, तर तेल तापू द्या। तेल तापलंय, आता आपण त्यात मोहरी घालूया, चांगली तडतडू दे। थोडे जिरे, दोन लाल मिरच्या आणि मग कढीपत्ता, थोडा हिंग, हळद। आता आपण याच्यात लसूण घालूया ठेचलेला। ठेचून घेतला की त्याचा सुवास छान येतो, खमंग फोडणी होतं। बारीक करूया गॅस। छान सुवास येतोय खमंग। आता आपण जो पालक उकडलेला आहे तो ह्यात घालूया। आता आपण ह्याच्यात दाल पालक घातलाय फोडणीत। आता हे जरा उकळू द्या, थोडं आटू द्या, म्हणजे तुम्हाला किती लिक्विड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठरवा। अजून आटवायचं आहे, अजून थोडंसं सॉलिड करायचं असलं तर थोडं आटवूया। आता आपण ह्याच्यात मसाले घालूया। पहिले मीठ घालूया, 1 चमचा मीठ, त्यानंतर तिखट, त्यानंतर चिंचेचा कोळ थोडा थोडा आधी घाला, मग चव बघून तुम्हाला हवा असला तर अजून घाला।
आणि थोडी धनेपूड, थोडी धनेपूड. त्याचा वास चांगला येतो. आता हे जरा उकळू द्या. तयार आहे दाल पालक. कशाबरोबरही छान लागते, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, सगळ्याबरोबर छान लागते. नक्की करून बघा. आणि सोपी आहे पद्धत, जास्त झंझट नाही, पटकन कुकरमध्ये होऊन जाते. आता आपण भाकरी करूया. भाकरीसाठी 3 भाकरीसाठी आम्ही 1.5 वाटी पाणी, 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ आहे ते. आता मळून मग त्याची भाकरी दाखवते. हे तापवलं. वा, मस्त फुगली. आता आपण भाकरी आणि दाल पालक खाऊया. तयार आहे भाकरी आणि दाल पालक. धन्यवाद.